आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण सरकारी दवाखाना जिथे शेतकरी, गरीब, मजूर, कामगार उपचारासाठी येतात, त्या ठिकाणी मोफत हा शब्दच गायब होत चाललेला आहे. सर्वप्रथम ही न्यूज बघून घ्या. राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील मोफत उपचार आता बंद झाले. 2.5 वर्ष कारण निर्णय असे घेतले जात आहेत की प्रत्येकाला एकाच चौकटीत उभं केलं जातं. पण सरकारला हे समजायला पाहिजे की प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. सरकारी दवाखाना हा सुविधा नसतो, तो असतो गरिबाचा शेवटचा आधार. वास्तव सरकारी दवाखान्यात येणारा माणूस हा स्वतःहून येत नाही, कारण तो येतो त्याला खासगी दवाखाना परवडत नाही. सरकारच्या नवीन निर्णयानुसार आता सर्वत्र फी आकारली जाईल. ओपीडी नोंदणी, ओपीडी कार्ड, रक्त तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, MRI, जनरल वॉर्ड बेड सर्वत्र फी असेल. पण प्रश्न असा आहे, गरीब माणसासाठी सरकारी दवाखाना शेवटचा आधार नाही का? एकाच नियमात सगळ्यांना बसवणे योग्य आहे का? जर इथेही पैसे लागत असतील तर गरीब कुठे जायचा? माझी सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारी दवाखाने हे नफा कमवण्यासाठी नसून गोरगरिबांचे जीव वाचवण्यासाठी आहेत. सरकारने यावर पुन्हा विचार करावा.